नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आपण मॅथ्समधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरचा सराव करून घेणार आहोत. तर फर्स्ट MCQ बघा. टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y व्हेन x = 1. तर पर्याय बघा 4, 3, 2, -3 असं दिलेले आहे. तर आपल्याला ग्राफ काढण्यासाठी काय करावं लागतं, तर ही जी x = 1 ही व्हॅल्यू आहे ती गिवन इक्वेशनमध्ये घालायची आहे. मग एक्सच्या जाग्याला 1 घातल्यानंतर +5y = 19. 4 + 5y = 19 हे +4 आहे. इकडं 19च्या बाजूला गेल्यानंतर काय होणार, -4 होणार. 5y = 19 मधनं 4 गेलं 15. y = 15. हे 5 मल्टिप्लाय इकडं 15ला डिवाइड झालं. 5 एके 5, 5 त्रिक 15. y = काय आली किंमत 3 आली. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आपल्याला MCQला पण विचारला जातो आणि फॉर 2 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जातो. तर सेकंड क्वेश्चन बघा. डिटर्मिनंट दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कंप्लीट ॲक्टिव्हिटी. ह्या ॲक्टिव्हिटीसाठी पण विचारला जातो आणि नंतर 2 मार्क्ससाठी सुद्धा विचारला जातो, सॉल्व करा म्हणून. तर बघा, हा डिटर्मिनंट दिलेला आहे 2√3 9 2 3√3 अशा पद्धतीने दिलेला आहे. तर काय होतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस करायचं असतं. तर आपण काय करणार आहे, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2√3 आणि 3√3 यांचं मल्टिप्लिकेशन आलं आणि ह्या ॲक्टिव्हिटीसाठी दिलेलं आहे. तिथं त्यांनी काय केलेलं आहे, ब्लँक दिलेलं आहे, ते आपण भरलेली आहे जागा. -9 × 2 म्हणजे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 × 2 डिटर्मिनंट सोडवताना हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. पहिल्यांदा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर मायनस करायचं आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. नंतर काय करणार, 6 आणि स्क्वेअर रूटमध्ये तीच संख्या आहे म्हणजे काय आहे, त्याचं वर्गमूळ येणार 3 आणि 9 दुनी 18. 6 त्रिक 18 -9 दुनी 18. 18 - 18 किती झालं, 0. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 0 आली. तर हा क्वेश्चन MCQसाठी पण विचारला जातो किंवा ॲक्टिव्हिटीसाठी पण विचारला जातो आणि 2 मार्क्ससाठी पण विचारला जातो. तर तिसरा क्वेश्चन बघा. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. आपण लिनियर इक्वेशनमध्ये बघितलेला आहे. तर dx आणि dyच्या व्हॅल्यू काढा म्हणून विचारलेला आहे क्रॅमर्स रूलनं. तर आता पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप लिहून घेणार आहोत. लेट गिवन सायमल्टेनियस इक्वेशन अशा पद्धतीने लिहायचं आहे. हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन लिहून घेतली. इक्वेशनला फर्स्ट आणि दुसऱ्या इक्वेशनला सेकंड इक्वेशन असं नाव दिलं. असं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे, तर बघा, dx आणि dyच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत ना. मग काय करायचं, dx कसा काढायचा, तर कॉन्स्टंट टर्म पहिल्यांदा घ्यायच्या 26 आणि 22 आणि एक्सच्या सहगुणक येणार. एक्सचा सहगुणक येणार का, एक्सचा सहगुणक निग्लेक्ट करायचा, वायचा सहगुणक येणार. 5 आणि 5 हा वायचा सहगुणक आहे. तर काय करायचं, 26 5 हा डिटर्मिनंट सोडून घ्यायचा मगाच्या पद्धतीनं आणि मायनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे दुसऱ्यांदा प्रोडक्ट करायचा. 22 × 5 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 130 - 110 म्हणजे dx किती आला, 20 आला. आता dy त्याच पद्धतीनं, dy म्हणजे वायची टर्म निग्लेक्ट करायची. ही 3 आणि 1 एक्सचा सहगुणक येणार आणि 26 आणि 22 हा कॉन्स्टंट टर्म येणार. म्हणजे dxसाठी काय येणार, एक्सच्या टर्म निग्लेक्ट आणि कॉन्स्टंट टर्म पहिल्यांदा आणि वायच्या टर्म दुसऱ्यांदा. dyसाठी वायच्या टर्म निग्लेक्ट, एक्सच्या टर्म पहिल्यांदा आणि कॉन्स्टंट टर्म दुसऱ्यांदा, दुसऱ्या रोमध्ये. कळलं का. मग अशा पद्धतीनं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा ह्याचं 3 × 22 आणि 26 × 1 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 66 - 26 एके 26 म्हणजे 40. dy आणि dxच्या व्हॅल्यू निघाल्या आपल्या. कळलं का. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो,
डिटर्मिनंट सोडवू शकतो. नंतर क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युल्यानं एक्स आणि वायच्या सुद्धा व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर आता बघा MCQ विचारलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा डिटर्मिनंट MCQसाठी विचारलेला आहे आणि 2 मार्कासाठी सुद्धा विचारला जातो. तर कशा पद्धतीने विचारला आहे बघा. तो डिटर्मिनंट उतरून घेतला. 2 मार्कासाठी तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 5 × -4 -3 × -7 हे मायनस मायनस एका ब्रॅकेटमध्ये घातलेलं आहे. 5 चोक 20 आणि मायनस मायनस प्लस होणार आहे. 7चं मायनस आणि हे मायनस आणि 3 ते 21 म्हणजे 20 आणि 21 मधला फरक 1 आहे आणि 21चं चिन्ह प्लस आहे म्हणजे डीची किंमत आली 1. आणि नंतर आता क्वेश्चन 3 आहे पुढला. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं आहे. तर 2 इक्वेशन दिलेले आहेत. 5x - 3y = 8 आणि 9x + 3y = 6 हे 2 इक्वेशन आहेत. फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन नाव द्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला. काय दिसतंय सहगुणक वायचे समान आहेत म्हणून काय केलं आपण ॲडिंग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड 2 इक्वेशन ॲडिंग करून घेतली आणि प्लसला चिन्ह बदलत नाही त्यामुळं लगेच ॲडिंग केलं. 5 आणि 9 किती झाले 14. 1 3y -3y +3y कॅन्सल होतं आणि 8 आणि 6 किती झाले 14 म्हणजे हे 14 कॅन्सल होतं. x = 1 किंमत आली. ही x = 1 किंमत तुम्ही इक्वेशन 1 किंवा इक्वेशन सेकंडमध्ये ठेवू शकता. मी इथं इक्वेशन फर्स्टमध्ये ठेवलेली आहे. 5 × 1 1 इक्वेशन एक्सच्या जागी काय केलेलं आहे आपण 1 ठेवलेलं आहे. -3y = 8 नंतर काय 5 - 3y = 8 अशा पद्धतीने -3y इकडं आहे आणि ते 8 मधनं काय करायचं परत हे +5 होते इकडे गेलं -5 येणार. -3y = 3 y = 3 - 3 हे डिवाइडमध्ये गेलं. 3ला 3 कॅन्सल आणि हे मायनस काय केलं वरती आलं -1 झालं. मग रूट ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन काय आहेत xy = 1 आणि -1 आहेत. तर अशा पद्धतीनं हे सायमल्टेनियस इक्वेशन काढून आपण काय केलं सोडवून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. नंतर पुढला क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. हे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत. तर हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आपण नाव दिलेलं आहे. नंतर क्रॉस ज्या वेळेला समान असतं त्यावेळेला काय करायचं असतं. आता इथं एक्सचा सहगुणक हा वायचा सहगुणक आहे दुसऱ्या इक्वेशनमध्ये. इथं वायचा जो सहगुणक आहे तो दुसऱ्या इक्वेशनला एक्सचा सहगुणक आहे. तर आपण काय करायचं आहे 2 इक्वेशन काय करायचं आहे तर ॲडिंग इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड पहिल्यांदा करायचं. परत दोन्ही इक्वेशन काय केली तर आपण ॲड केली. त्या ॲडसाठी काय करायचं तर जागा नाही सोडायला लागत कारण का तर चिन्ह बदलत नाही. चिन्ह आहे तिथलं आता 27 आणि 31 58 x यांची बेरीज 58 x आली. 85 आणि 89 ही यांची बेरीज 174 आली. 58 इथं कॉमन दिसते ते कॉमन काढलं. x + y = 174 हे 58 इकडं गेलं भागाकारात. 58 त्रिक 154 आहे. x + y = 3 हे इक्वेशन आपल्याला मिळालं. त्याला इक्वेशन आपण थर्ड नाव दिलं. नंतर थर्ड x + y = 3 हे थर्ड इक्वेशन मिळालं. नंतर आपण एकदा ॲडिंग केलेलं आहे. नंतर एकदा क्रॉस समान असेल तर काय करायचं आहे दुसऱ्यांदा सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड करायचं आहे. तर आता इथं मी मायनस केलेलं आहे बघा. मायनसला चिन्ह बदलतात. +31 आहे इथं -31 झालं. +27 आहे इथं मायनस चिन्ह दिलं. +89 आहे ह्याला मायनस चिन्ह दिलेलं आहे. तर बघा दोन्हीतला 31 मधनं 27 गेलं 4 राहिलं. 31चं चिन्ह वजा दिलं. 31 मधनं 27 गेलं 4 राहिलं. 31चं चिन्ह अधिक दिलं. 85 मधनं 89 गेलं 4 राहिलं. 89चं हे बदललेलं चिन्ह वजा आहे ते वजा दिलं. -4 कॉमन काढलं आणि x राहिलं. -4 कॉमन काढले त्यामुळे हे +4चं हे वजा अधिक वायचं हे वजा वाय झालं कारण वजा वजा अधिक होतंय. -4 कॉमन काढलेलं आहे. x - y = ह्या 4ला हे 4 गेलं -4ला आणि 1 राहिलं म्हणजे x - y = 1
हे 4 इक्वेशन आलं. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 यांची काय करायची, परत आपण ॲडिंग करायची, कारण हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून घेतल्यानंतरच एक्स आणि वायच्या काय होतात, किमती आपल्याला मिळतात. तर एक्स अधिक वाय इज इक्वल टू 3 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 याच्यामध्ये वायचे सहगुणक 1 समान आहेत, त्यामुळं ॲडिंग केलं. प्लस वायला मायनस वाय कॅन्सल झालं, एक्स आणि हे एक्स 2x झालं, 3 आणि 1 4 झालं. हे 2 आहे ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हे 4ला काय होणार, डिवाइड होणार. तर अशा पद्धतीनं आपण 4ला डिवाइड केलेलं आहे, डिवाइड केलं आणि दोन्ही एक्सची किंमत काढलेली आहे. ही जी 2 किंमत आहे ती इक्वेशन 3मध्ये आपण घातल्यानंतर काय होतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 याच्यामध्ये एक्सची किंमत 2 घातल्यानंतर वायची किंमत आपली 1 निघाली. काय झालं, हे +2 इकडं गेलं -2 झालं, 3मधनं 2 गेले 1 राहिलं. मग आपण लास्टचं उत्तर काय लिहू शकतो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय आहेत, एक्स वाय इज इक्वल टू 2 1. अशा पद्धतीनं आपण हे फॉर 3 मार्क किंवा 4 मार्कसाठी विचारला जाणारा क्रॉस समान असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सोडवायचं हे आपण बघितलेलं आहे. नंतर कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन, म्हणजे मगाशी जे विचारलं होतं ग्राफसाठी पुट करायची किंमत, तर तुम्हाला इथं चार्ट पूर्ण करा म्हणून ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की एक्स आणि वाय, एक्स वायचे काय दिलेले कोऑर्डिनेट तुम्हाला फिल करायचं आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये व्हॅल्यू काढून. तर आपण कशा फाईंड करू शकतो व्हॅल्यू बघा. तर एक्स वाय इज इक्वल टू 5, वायची किंमत 0 असताना तुम्ही एक्सची किंमत काढून घ्यायची आहे. ती ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि एक्सची किंमत 2 असताना वायची किंमत काढून घ्यायची आहे आणि ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. नंतर कोऑर्डिनेट तुम्ही तिसऱ्या कॉलममध्ये काय करायचे आहेत, लिहायचे आहेत एक्स वायचे. तर आपण वाय इज इक्वल टू 0 असताना इथं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे समीकरण आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू घातल्यानंतर बघा +5 आपल्याला हे वायची 0 किंमत घातल्यानंतर 5